भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूरच्या सावरकर वाड्याला डॉक्टर स्वामी सच्चिदानंद साक्षी महाराज यांनी नाशिकचे महंत आचार्य महामंडलेश्वर अनिकेत शास्त्री देशपांडे यांच्या समवेत भेट देऊन मूर्तीस हार पुष्प वाहून अभिवादन केले। यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने व्यवस्थापक भूषण कापसे व आकाश नेहरे यांनी डॉक्टर स्वामी सच्चिदानंद साक्षी महाराज यांना स्वामी सावरकरची मूर्ती भेट देण्यात आली व शॉल व गुलाब पुष्प देऊन श्री महंत आचार्य महामंडलेश्वर अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांचा सत्कार करण्यात आला। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिकचा दौरा केला असल्यामुळे भगूर येथे भेट दिली। यावेळी सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळावे ही मागणी भगूरकरांनी महाराजांकडे केली। त्यांनीही याविषयी चर्चा भगूरकर नागरिकांसोबत करून संवाद साधला। यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थळाची माहिती स्मारकाच्या वतीने आकाश नेहरे यांनी दिली। तसेच स्मारकाचे व्यवस्थापक भूषण कापसे यांनी आभार व्यक्त केले। यावेळी सुभाष पुजारी, विजय घोडेकर, खंडू रामगडे, विशाल शिरसाट, संदीप शेटे, शेखर जोशी, उपनगराध्यक्ष प्रसाद आडके आदी भगूरकर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सच्चिदानंद साक्षी महाराज यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करताना नागरिकांनी महाराजांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न कधी मिळणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांचे उत्तर दिले। त्यांनी सांगितलं, आपल्या प्रतीक्षेची जवळपास वेळ संपत आली आहे की योग्य वेळ आली आहे, लवकरच आपल्याला आनंदाची बातमी मिळेल व त्यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहेत। यावेळी त्यांनी अभिप्राय दिला। त्यांनी सांगितलं की आज अमर शहीद वीर सावरकर यांच्या जन्मभूमीमुळे येऊन धन्य झालो। मन खूप भावुक झालं की शब्दातही सांगू शकत नाही। ही भूमी केवळ माती नाही तर राष्ट्रभक्ती, त्याग आणि शौर्याची तपोभूमी आहे। सावरकर यांचे जीवन सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे। इथे आल्यानंतर मन पूर्ण भावुक झाले। या भूमीमध्ये भारताचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जन्म घेतला, सर्वस्व मातृभूमीसाठी अर्पण केलं, त्यांना शतशः नमन, वंदे मातरम याप्रमाणे त्यांनी अभिप्रायामध्ये उल्लेख केला। महाराज जी, सावरकर प्रेमी की ख्वाहिश है, सावरकर जी को भारत रत्न कब मिलेगा? बहुत सालों से कोशिश चल रही है लेकिन अभी तक है कि काफ़ी देर हो चुकी है। अभी समय आ गए, अब समय आ गया है। हम लोग कहते हैं मोदी है तो मुमकिन है। तो मोदी जी हैं तो स्वातंत्र्यवीर सावरकर जी को भारत रत्न मिलना ही चाहिए और यहाँ की जनता की अपेक्षा भी है। सही, ये वीरों की और संतों की भूमि है। मैं भी इस दृष्टि में प्रयास करूंगा, अपने देश के प्रधानमंत्री जी से, गृह मंत्री से निवेदन करूंगा कि जितनी जल्दी हो सके स्वातंत्र्यवीर सावरकर जी को भारत रत्न से सम्मानित किया जाए। स्टार न्यूज़ ब्यूरो।